नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहेत गोष्ट अरुणिमाची आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या पाठामध्ये आपण अरुणिमा ह्या कोण होत्या, त्यांच्या जीवनाचा त्यांना आलेला अनुभव आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। अरुणिमाची गोष्ट जाणून घेण्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग 3 मधील धडा 11 अभ्यासणार आहोत आणि आपल्या धड्याचं शीर्षक आहे गोष्ट अरुणिमाची। गोष्ट अरुणिमाची या पाठाची लेखिका आहेत सुप्रिया खोत। लेखिका सुप्रिया खोत यांचा जन्म 1980 मध्ये झालेला आहे। विविध वृत्तपत्रातून व मासिकातून सुप्रिया खोत यांचे लेख छापले जातात। महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीवल यासारख्या विविध वृत्तपत्रांमधून सदर लेखन ते करतात। छात्र प्रबोधन, पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ त्या कार्यरत होत्या। जिद्द, चिकाटी, दुर्धर्म, महत्वाकांक्षा, प्रयत्नवाद यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा। अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच, उलट ध्येयाने उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली। एव्हरेस्ट गाठणे हे भल्या भल्यांचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले। या पाठामध्ये अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवाव्या लागणाऱ्या पायांसाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्या समोर ठेवते। किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते। तुमच्यातल्या अरुणिमेचा शोध घ्या। ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजेच अपयश, हे कायम लक्षात ठेवा, असे अरुणिमा सांगते। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाचा आशय समजून घेतलेला आहे। तर या पाठाच्या आशयामध्ये हे जे वाक्य आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुम्हाला स्वमत किंवा कोणत्याही प्रकारचे प्रश्नांचं उत्तर लिहिण्यासाठी ह्या वाक्यांचा उपयोग होणार आहे। या पाठामध्ये आपण अपंगत्व आलेल्या किंवा मग अपघातामुळे पाय नसलेल्या अरुणिमाची आपण छोटीशी कथा या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। ही अरुणिमाच्या जीवनातील सत्यता, वास्तविकता आहे आणि आपल्यावर आलेल्या ह्या दुर्दैवी घटनेने ती खचली नाही आणि नाही कुणाच्या सहानुभूतीची अपेक्षा तिने केली। या उलट जाऊन विपरीत परिस्थितीवर मात करून तिने ध्येय पाहिले, स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अतोनात असे प्रयत्न केले आणि अशा रीतीने एक आदर्श आपल्यासमोर अरुणिमाने ठेवलेला आहे। इव्हना तिचं म्हणणं आहे की आपल्या प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते। तर तिने असं का म्हटलेलं आहे हे जेव्हा आपण पाठ अभ्यासणार आहोत तेव्हा आपल्याला समजणारच आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये जिद्द ही असलीच पाहिजे। जेव्हा एखादा व्यक्ती जिद्द करतो आणि ते जिद्द पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो, तेव्हा ती अशक्य अशी गोष्ट, असंभव समजणारी ती गोष्ट संभव करून दाखवतो आणि अशक्य असणारी गोष्ट ती शक्य होते। आणि यासाठी ती म्हणते की तुम्ही स्वतःमध्ये असलेली जिद्दी अरुणिमा शोधा आणि तिला बाहेर वाटचाल करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा। आणि यासाठी आपले ध्येय, स्वप्न फार मोठे असले पाहिजे, पण ते ध्येय, स्वप्न साध्य करण्यासाठी जर आपल्याला कधी निष्फळता म्हणजे अपयश आले किंवा आपण त्यामध्ये ते ध्येय आपण साध्य करू नाही शकलो, तर ते आपल्या जीवनातील अपयश नसतं, कारण की आपण आपले ध्येय कधीच अपयशी नसतात। तर कमकुवत होणे आणि ते ध्येय मध्ये सोडून देणे हे अपयश असते की जीवनाच्या अंतपर्यंत आपण ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे।
आणि जोपर्यंत आपण प्रयत्न करत असतो तोपर्यंत आपण यशस्वी होत असतो. आणि जेव्हा आपण कमकुवत होतो, आपले विचार कमकुवत होतात, आपले ध्येय कमकुवत होतात, तेव्हा आपण अपयशी होतो. असा संदेश अरुणिमाने या पाठामध्ये आपल्याला दिलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतः अरुणिमाकडनंच आपण तिची कहाणी अभ्यासणार आहोत. या पाठामध्ये स्वतः अरुणिमा आपल्याला तिच्या जीवनातील इत्थंभूत प्रसंग, इत्थंभूत घटनांचं वर्णन तिने केलेलं आहे. चला तर आता आपण पाठाला सुरुवात करूया. दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा. आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी. मग आता अरुणिमाची आपल्याला वेगळी अशी ओळख पटवून द्यायची काही गरज नाही, कारण की तिने स्वतःच आपली ओळख करून दिलेली आहे की आपल्या भारतातील पहिली अपंग अशी महिला आहे जिने माउंट एव्हरेस्ट वर सर केलेला आहे, म्हणजे माउंट एव्हरेस्ट चढून गेलेले आहे. आणि जर गुगलवरती तुम्ही सर्च केले तर इत्थंभूत माहिती, तिच्या जीवनाबद्दल आलेले सगळे अनुभव तिने त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर आज आपण ह्या पाठामध्ये अशाच या अरुणिमाची कथा अभ्यासणार आहोत. पुढे ती म्हणते की पण एक सांगू, मी काही जन्मजात अपंग वगैरे नव्हते. धडधाकड असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला. म्हणजेच आज ती जी काही अपंग आहे तर ही जन्मापासून अपंग नव्हती ती. काही अपंगत्व बघा, व्यक्तीच्या जन्मापासून अपंगत्व असतं ते, पण काही अपंगत्व हे दुर्दैवी दुर्घटना किंवा अपघातामुळे होतात. तर असंच अरुणिमा सांगत आहे की ती जन्मापासून अपंग नव्हती, धडधाकड होती ती. मग ती अपंग का झाली, कशी झाली याचं वर्णन ती स्वतः सांगते. ती म्हणते की जेव्हापासून मी धडधाकड होती तेव्हापासूनची मी माझी सगळी कहाणी, गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. तर बघा, इथे अरुणिमा आपल्या जीवनाची कहाणी सांगत आहे. ती कुठे राहत होती? लखनौपासून जवळजवळ 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेडकर नगरमध्ये ती राहत होती. आणि घरी तिच्या कोण कोण होतं? तिची आई होती, लहान भाऊ होता, स्वतः ती होती आणि एक तिच्यापेक्षा मोठी बहीण. पण मोठी बहिणीचं लग्न झालं होतं आणि तिच्या लहानपणीच, अरुणिमाच्या लहानपणीच तिचे वडील देवाघरी गेले होते, म्हणजेच त्यांचा मृत्यू झाला होता. आणि आता भाईसाब म्हणजेच मोठ्या बहिणीचे पती हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराचे पालकत्व किंवा आधारस्तंभ कोण झाले होते? तर ते अरुणिमाच्या मोठ्या बहिणीचे पती म्हणजेच भाईसाब. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य. अहोभाग्य म्हणजे खूप नशीबवान असणे. इथे स्वतः अरुणिमा सांगत आहे की ती फार नशीबवान होती, कारण की तिला घरातील तिच्या खेळाबद्दल कोणीच विरोध केला नाही. कारण की एकंदरच त्याच्या घरामध्ये कुटुंबातील सगळ्याच लोकांचं खेळावरती प्रेम होतं आणि अशा खेळावरती अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबामध्ये तिचा जन्म झालेला होता, म्हणून ती स्वतःला अत्यंत नशीबवान असे मानते. पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता CISF ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील. हा भाईसाहेबांनी दिलेला सल्ला मी शिरोधार्थ मानला. शिरोधार्य मानणे म्हणजेच आदरपूर्वक स्वीकार करणे.
अरुणिमाने जेव्हा फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाली होती तेव्हा तिच्या भाईसाहेबांनी तिला सल्ला दिला की तू आता काय कर, CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये नोकरी मिळते का ते पहा. म्हणजे नोकरी करता करता तुझं खेळाशी पण तू जोडलेले राहशील, खेळापासून पण तू दूर जाणार नाही आणि तुझी नोकरीसुद्धा चालू होईल, जेणेकरून तुझा हातभार सगळ्याच गोष्टींना मिळेल. आणि भाईसाहेबांची हा सल्ला अरुणिमाने शिरोधार्य मांडला, म्हणजेच आदरपूर्वक त्या सल्ल्याचा तिने स्वीकार केला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि कॉल लेटर आले पण देखील. कॉल लेटर म्हणजे काय, तर कॉल लेटर म्हणजे काय की नोकरी मिळाल्यानंतर ज्या ठिकाणी आपण नोकरी करणार आहोत त्या ठिकाणावरून किंवा त्या कार्यालयातून आपल्याला नोकरी मिळाल्याचं रीतसर लेटर दिलं जातं, पत्र दिलं जातं, आमंत्रण पत्र सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्यालाच आपण नेमणूकपूर्वीचं पत्र असे म्हणतो. मग ज्यावेळेस तिने प्रयत्न केला तिला नोकरीसुद्धा मिळाली, पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती आणि हा घोळ निस्तारण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. सगळं नोकरी वगैरे व्यवस्थित मिळाली होती तिला, कॉल लेटर पण आलं होतं, पण फॉर्म भरताना तिची नेमकी जन्मतारीख जी होती ती चुकवलेली होती आणि ही चुकलेली जन्मतारीख दुरुस्त करणे गरजेचं होतं. आणि तुम्हाला माहिती की एखादं आपलं कोणतंही सर्टिफिकेट असेल त्याच्यामध्ये जर स्पेलिंग मिस्टेक झाली किंवा काही चुकी झाली तर ते एक विशिष्ट पद्धतीनेच आपल्याला दुरुस्त करून घ्यावं लागतं. मग जेव्हा त्यांची जन्मतारीख चुकलेली होती तर ती दुरुस्त करण्यासाठी तिला दिल्लीला जाणे भाग होते. 11 एप्रिल 2011चा दिवस. लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. आता बघा इथे त्यांनी तारीखसुद्धा सांगितलेलं आहे की 11 एप्रिल 2011 ह्या दिवशी ती आपल्या जन्मतारीख चुकीची होती ती दुरुस्त करण्यासाठी ती दिल्लीला चालली होती आणि त्यावेळेस ती लखनौवरनं रेल्वेने तिला जायचं होतं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये ती चढली आणि अत्यंत शिताफीने तिने कॉर्नरची सीट मिळवली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. बस एवढे कागदपत्रांचे काम झाले की झालेच आपले पक्के. आता तिला नोकरी मिळाली होती, बरंचसं तिच्या खेळाच्या संबंधित ती खेळ पण चालू राहणार होता आणि ती विचार करत होती की एवढ्या कागदपत्रांचं काम झालं की मग तिचं सगळं पुढचं जे काही तिने ध्येय ठरवलेलं आहे ते पूर्ण होणार आहे. आणि अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते, पण मीही काही कच्च्या गुरूंची चेली नव्हते. ती ट्रेनमध्ये बसलेली होती, 4थ्या सीटवरती तिने जागा पटकवलेली होती आणि तिच्या विचारामध्ये मग्न असते. आणि मग्न असतानाच तिच्या लक्षात आलं की काही गुंडांनी तिला हेरलेला आहे, तिच्यावरती ते पाळत ठेवत आहेत, तिच्यावरती काही गुंडांचं लक्ष आहे. तरुणांनी तिच्यावरती लक्ष ठेवलेलं आहे. कशासाठी तर तिच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन होती आणि ती सोन्याची चेन त्या तरुणांना लंपास करायची होती. पण त्यावेळेस अरुणिमा म्हणते की मी काही कच्च्या गुरुची चेली नव्हते. गुरु आणि चेली म्हणजे शिष्य. गुरु तुम्हाला माहिती आहे की गुरु आपल्या जीवनाला आकार देतो आणि असं म्हटलं जातं गुरु जेवढा ताकदीचा असतो, गुरु जेवढा श्रेष्ठ असतो तेवढाच त्याचा शिष्य पण तेवढाच ताकदीचा, तेवढाच परिपूर्ण असतो. म्हणून ती म्हणते की ज्या गुरुकडनं मी शिक्षण घेतलेलं होतं तो माझा गुरु सर्वश्रेष्ठ होता, पराक्रमी होता आणि अशा या सर्वश्रेष्ठ पराक्रमी गुरुची मी शिष्या होती, त्यामुळे मी पण काही कमी नव्हती. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथा बुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. मग आता बघा
सांगितलेल्या अरुणिमाने की त्या तरुणांनी तिच्यावरती हल्ला केला, पण ती तिथे थांबली नाही. येणाऱ्या तरुणांच्या हल्ल्याला ती विरोध करत होती. प्रत्येकाला ती लाथाबुक्क्यांनी मारत होती आणि तिचा विरोध दर्शवत होती. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येक जण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्याने मख्खपणे जागेवर बसून राहिला. आता इथे बघा काय सांगत आहेत की त्या ज्या ट्रेनमध्ये ज्या डब्यात बसले होते तिथे इतर माणसं नव्हती अशातली गोष्ट नव्हती. त्यावेळेस डब्यामध्ये माणसं होती, पण त्यांनी कोणीही अरुणिमाला सहायता केली नाही, मदत केली नाही. तिच्यावरती जो अन्याय होत होता त्या अन्यायाच्या विरुद्ध कोणीही धावून आले नाही तिच्या मदतीला. आणि त्यावेळेस ती म्हणते की अन्यायाविरुद्ध जणू लढणं हे पापच होतं. आता त्यावेळेस जर त्या ट्रेनमधील डब्यातील लोकांनी तिला सहायता केली असतील, त्या तरुणांना त्यांनी पळवून लावू शकले असते किंवा तरुणांना समजलं असतं की ह्या स्त्रीच्या मदतीला कोणी ना कोणी आहे. एकटी स्त्री समजून तरुणांनी पण तिचे गैरफायदा घेतला आणि ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांनी सुद्धा तिला मदत केली नाही. याच्यावरूनच आपण पाहतो की आजची स्थिती काय आहे, वस्तुस्थिती काय आहे की स्त्री एकटी कुठे जाऊ शकत नाही. रात्रीची तिला कुठे जाण्याची भीती वाटते. त्याच्या पाठीमागचे अनेक असे किस्से आपण ऐकत असतो, प्रत्यक्ष अनुभव घेत असतो. आज स्त्री कुठेही सुरक्षित नाही. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजेच अरुणिमा. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या परिच्छेदामध्ये आपल्याला अरुणिमाची जिद्द पाहायला मिळते. तिच्या जिद्दीची कहाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढे अरुणिमा बरोबर काय झालं असेल, तिची सोन्याची ती चेन त्या गुंडांनी घेतली का, तिने त्या गुंडांपासून तिचा बचाव झाला का, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.